नमस्कार मित्रांनो, आज आपण जे आहे ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन बद्दल डिस्कस करणार आहे की ऑस्ट्रेलियन इमिग्रेशनची प्रोसेस काय असते, पॉइंट सिस्टम काय आहे आणि स्किल इमिग्रेशन हे काय असतं. ऑस्ट्रेलियन जे इमिग्रेशन आहे ते आहे जनरल स्किल मायग्रेशन प्रोग्राम मध्ये असतं. म्हणजे जनरल स्किल मायग्रेशन मध्ये हा जो आहे ऑस्ट्रेलियाचा PR होतो. जनरल स्किल मायग्रेशन मध्ये इमिग्रेशन करताना आपल्याला मिनिमम 65 पॉइंट्स क्वालिफाय व्हायसाठी गरज आहे. आता हे जे 65 पॉइंट्स आहे हे फक्त मिनिमम क्वालिफिकेशन आहे, पण वेगवेगळ्या ऑक्युपेशननुसार वेगवेगळ्या ट्रेडनुसार यामध्ये कॉम्पिटिशन वेगवेगळी आहे आणि त्यानुसार तुम्हाला इन्व्हाइट येतं. आता यामध्ये मोस्टली आपण जे फोकस करतो ते आहेत 3 सब क्लासेस. पहिला सब क्लास आहे 189. 189 हा स्किल इंडिपेंडेंट विजा आहे. यामध्ये जर तुम्हाला विजा मिळाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या स्पॉन्सरशिपची गरज नाहीये. तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये कुठेही जाऊ शकता, कुठेही काम करू शकता. पण तुम्हाला हा विजा अप्लाय करायसाठी, इलिजिबल व्हायसाठी किंवा इन्व्हाइट यासाठी तुम्हाला मिनिमम 65 पॉइंट्स जे आहे तुमच्या पॉइंट टेस्टमध्ये तेवढे घ्यावेच लागतील. दुसरा जो आहे तो आहे 190 सब क्लास. हा जो आहे स्टेट स्पॉन्सर सब क्लास आहे. त्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर स्टेट स्पॉन्सरशिप देणार आणि त्या स्टेटमध्ये तुम्हाला मिनिमम 2 इयर्स काढायचे आहेत. पण याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही 190 सब क्लासला अप्लाय करता आणि तुमचे पॉईंट समजा जर 60 होत असतील आणि तुम्ही जे JSM ला 65 पॉईंट लागतात आणि तुम्ही इलिजिबल होत नसाल तर या सब क्लासमध्ये 190 मध्ये तुम्हाला 5 पॉईंट एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे तुमचे 60 असतील तर तुम्हाला 5 पॉईंट एक्स्ट्रा मिळून तुमचा स्कोर 65 होईल. जर तुमचे 70 पॉईंट्स असतील तर 5 पॉईंट एक्स्ट्रा मिळून तुम्हाला 75 हा तुमचा स्कोर होईल. त्याच प्रकारे तिसरा सब क्लास आहे तो आहे 491. हा पण ऍक्च्युअली एक स्टेट स्पॉन्सर काइंड ऑफ विजा असतो, पण हा प्रोव्हिजनल विजा आहे. हा परमनंट रेसिडेंट विजा नाहीये आणि याला जे आहे तुम्हाला हा मिळाला तर तुम्हाला रिजनल एरियामध्ये राहावं लागतं. आता आपल्याकडे जे ट्रेड ऑक्युपेशनचे बरेचसे लोक आहेत जे फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा विजा खूप छान आहे. कारण यामध्ये काय होतंय की एक तर तुम्हाला रिजनल एरियामध्ये मोस्टली फॅक्टरीज आणि कंपनीज असतात, त्यामुळे तुम्ही तिथे राहायला तुम्हाला इझी होतं. कॉस्ट ऑफ लिव्हिंग फार कमी असते. प्लस जे आहे ज्या मोस्टली ट्रेड जे आपले मुलं आहेत त्यांना असं आहे की त्यांचे पॉईंट्स हार्डली 50 पर्यंत पोहोचतात. आणि या सब क्लासचा फायदा असा आहे की आपल्याला 15 पॉईंट्स एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे तुम्ही जर 50 जरी पॉईंट झाले असेल तुम्हाला 15 मिळून तुम्ही जे 65 पॉईंटचा जनरल स्किल मायग्रेशन प्रोग्रामचं जे इलिजिबिलिटी आहे त्याला मीटअप करता. अशा प्रकारचे हे 3 सब क्लासेस आहेत आणि या 3 सब क्लासेस मध्ये आपण अप्लाय करू शकतो. आपण काय करतो, जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतात तेव्हा आपण त्यांच्या पॉईंट्सचे कॅल्क्युलेशन करतो. त्यांच्या पॉईंटचे जसे सिस्टीम होती त्यानुसार आपण त्यांना ज्या विजा सब क्लासमध्ये अप्लाय करायचं त्या सब क्लासमध्ये आपण करतो. पण मोस्टली आपण क्लायंटला असं म्हणतो की तुम्ही सगळीकडे अप्लाय करून बघा, कारण जिथे आपल्याला जास्त प्रोबॅबिलिटीज तिथून लवकर येईल तिथे आपण आपले फर्स्ट चॉईस म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह आपण जाऊयात म्हणून. पण काही क्लायंटचं पर्टिक्युलर रिक्वायरमेंट असे की नाही सर मला 190 पाहिजे, 189 पाहिजे, 419 पाहिजे, 419 पाहिजे, तर आपण त्या प्रकारे आपण अप्लाय करतो. आता आपण मगापासून म्हणतोय की आपण हे जे आहेत एक पॉइंट बेस्ड इमिग्रेशन सिस्टीम आहे, पॉइंट बेस्ड इमिग्रेशन सिस्टीम आहे. तर हे पॉइंट्स कशावर कॅल्क्युलेट होतात? मी जे पॉइंट सांगतोय मोस्टली आता आपण इंडियन लोकांसाठी सांगतोय ज्यांना इंडियन क्वालिफिकेशन, इंडियन एक्सपिरियन्स आणि त्यांचं इंडियन सगळं काही आहे, म्हणजे इंडियात काम करतात. नाही पुढे जे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन क्वालिफिकेशन किंवा ऑस्ट्रेलियन एक्सपिरियन्स त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. आता आपण जनरल पॉईंट्स आपले ॲज अ इंडियन कितीपर्यंत जाऊ शकतात ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. पहिले जी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये पॉईंट्स आपल्याला मिळतात तो आहे एज वर. एज जर तुमचं 18 ते 25 दरम्यान असेल तुम्हाला 25 पॉईंट मिळतील. तुमचं जर वय 25 ते 33 दरम्यान म्हणजे 32 कंप्लीट आणि 33 कंप्लीट व्हायच्या आधी असेल तर तुम्हाला जे आहे 30 पॉईंट मिळतात, विच इज द मॅक्सिमम पॉईंट. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम पॉईंट 30 जे आहेत 25 ते 33च्या आधी म्हणजे 33 कंप्लीट व्हायच्या आधी तिथपर्यंत आपल्याला जे आहे 30 पॉईंट मिळतात. त्यानंतर एकदा 33 कंप्लीट झालं आणि 33 ते 40 कंप्लीट होईपर्यंत म्हणजे 39 कंप्लीट होऊन 40 कंप्लीट व्हायच्या आधीपर्यंत आपल्याला 25 पॉईंट परत मिळतात वयाचे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं 40 कंप्लीट झाल्याच्या नंतर 40 ते 45 पर्यंत जे आहे आपल्याला 15 पॉईंट्स मिळतात आणि 45च्या नंतर आपण इलिजिबल नसतो. दुसरे जे पॉईंट्स असतात ते आहे आपल्या एज्युकेशनवर. जर कोणाचं PhD झालं असेल तर त्याला 20 पॉईंट मिळतात. कोणाचं मास्टर्स किंवा बॅचलर्स डिग्री कुठल्याही प्रकारची असू दे ती जर झाली असेल, इव्हन जर कोणाची डिस्टन्स लर्निंगमध्ये झाली असेल आणि रिकग्नाइज कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधनं असेल तर ती पण कन्सिडर होते. तर या आपल्याला डिग्रीजला आपल्याला 15 पॉईंट्स मिळतात. आणि जर समजा कोणाचा जर डिप्लोमा झालाय किंवा ITI झालाय तर त्याला 10 पॉईंट्स मिळतात. तर बऱ्याचदा लोकांचे असे प्रश्न असतात की सर माझ्याकडे डिप्लोमा पण आहे आणि माझ्याकडे ग्रॅज्युएशन पण आहे तर मला 10 यायचे आणि 15 त्याचे असे 25 पॉईंट मिळतील का? नाही. इथे असं आहे जे हायएस्ट तुमचं क्वालिफिकेशन आहे त्याच क्वालिफिकेशनचे पॉईंट कन्सिडर होतात. म्हणजे तुमचं PhD झालं असेल तुम्हाला PhDचे 20 मिळतील. जर तुमचं समजा जर डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला 10 मिळेल. पण तुमचं डिप्लोमा नंतर डिग्री झाली असेल तर तुम्हाला 10 आणि 15 25 मिळणार नाही, तुम्हाला डिग्रीचे 15 मिळतील.
तर हे असं एज्युकेशनचे पॉईंट्स कॅल्क्युलेट केले जातात. पण त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो आहे तुमच्या वर्क एक्सपिरियन्सचा. जर तुम्हाला 0 ते 3च्या मध्ये जर एक्सपिरियन्स असेल, वर्क एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला 0 पॉईंट्स मिळतात. जर तुमचं 3 ते 5च्या दरम्यान असेल तर तुम्हाला 5 पॉईंट मिळतात. तुमचं 5 ते 8च्या दरम्यान असेल तर तुम्हाला 10 पॉईंट्स मिळतात. आणि 8+ इयर्स किती एक्सपिरियन्स असू दे त्याला 15 पॉईंट्स मिळतात. म्हणजे आता एखादा व्यक्ती समजा जर एज 30-33च्या आत असेल तर त्याला 30 एजचे मिळतील. त्याचं समजा जर ITI किंवा डिप्लोमा झाला असेल तर 10 त्याचे मिळतील, 30 आणि 10 40. आणि त्याला जर 8+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असेल तर 15 पॉईंट्स, म्हणजे असे त्याचे 55 पॉईंट्स होतील. यानंतर पॉईंट्स तुम्हाला आहे, जर तुम्ही सिंगल असाल तर ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट तुम्हाला 10 पॉईंट्स स्वतःहून देते. तुम्हाला 10 पॉईंट्स एक्स्ट्रा मिळतील. म्हणजे 55 असेल आणि तो सिंगल असेल तर त्याला 65 पॉईंट होतील त्याचे. आणि जर समजा तुमचं लग्न झालं असेल आणि तुमच्या वाईफनी जर IELTS किंवा PT मध्ये मिनिमम 6 बँड स्कोर जो आहे, म्हणजे जे आहे कॉम्पिटंट इंग्लिश जर त्यांनी काढलेली असेल तर त्यांना 5 पॉईंट मिळतात. ठीक आहे. त्याच्यावरती आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की सर माझी वाईफ इंग्लिशमध्ये फार छान बोलते किंवा छान तिचं इंग्लिश आहे, जर तिने 7 बँड स्कोर काढला किंवा 8 बँड स्कोर काढला तरी तुम्हाला 5च पॉईंट मिळणार आहेत. वाईफचे मॅक्सिमम इंग्लिश लँग्वेजवर तुम्ही 5 पॉईंट गेन करू शकता विथ कॉम्पिटंट अँड अबोव इंग्लिश लँग्वेज, त्याच्यावरती कॉम्पिटंट किंवा त्याच्यावरती असेल तर. आणि जर समजा वाईफ तुमची स्किल्ड असेल आणि तिचा पण वर्क एक्सपिरियन्स प्रॉपर असेल आणि त्यांचं पण आपण स्किल असेसमेंट केलं तर त्या 5 पॉईंट आणखी कंट्रीब्यूट करू शकतात. म्हणजे 5 इंग्लिशचे आणि 5 स्किल्सचे असे 10 पॉईंट्स त्या तुम्हाला कंट्रीब्यूट करू शकतात. पण काही लोकांचा हा प्रश्न असतो की सर नाही, ती इंग्लिश देऊ शकत नाही, पण तिला जे आहे 5 पॉईंट जे आहे मला क्लेम करायचे त्यांच्या वर्क एक्सपिरियन्सचे किंवा त्यांच्या स्किल असेसमेंटचे, तसं होत नाही. इधर तुम्हाला 5 PTचे पॉईंट्स मिळतील जे इंग्लिश लँग्वेजचे, किंवा तुम्हाला इंग्लिश लँग्वेज पण स्किल असेसमेंटचे 10 मिळतील. फक्त स्किल असेसमेंटला 5 पॉईंट मिळत नाहीत सध्या तरी. त्यानंतर बऱ्याच लोकांचे प्रश्न माझ्याकडे असतात की सर माझी बायको ग्रॅज्युएट आहे म्हणून मला 5 पॉईंट मिळणार का? नाही, ते तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. तुम्हाला वाईफचे पॉईंट इंग्लिश कॉम्पिटंट दाखवल्यानंतरच तुम्हाला मिळते. त्यानंतर जर तुम्हाला आणखी तुमचे जे पॉईंट्स आहेत ते तुमच्या इंग्लिश लँग्वेजवर व्हॅरी होतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही सब क्लासमध्ये विजा जर अप्लाय करायचा असेल जनरल स्किल मायग्रेशनमध्ये तर तुम्हाला 6 बँड स्कोर जो आहे प्रत्येक सेक्शनमध्ये घेणं गरजेचं आहे. 6 म्हणजे विच इज त्याच्या इक्वेलन्सीमध्ये PTचा जो स्कोर होतो तो. आपल्याला 6 बँड स्कोरला पॉईंट्स मिळणार नाहीत, पण आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट जी आहे ती 6 पॉईंट स्कोरची आहे. जर तुम्ही 7 बँड स्कोर IELTS मध्ये 7 किंवा त्याच्या इक्वेलन्सीमध्ये PT, TOEFL किंवा सेल्फी कुठलाही जर आपण स्कोर घेतला तर तुम्हाला 10 पॉईंट्स मिळतील. आणि तुम्हाला जर 8 PTचा जो स्कोर काढला तुम्ही, ठीक आहे, 8 बँड स्कोर IELTSचा म्हणजे PTच्या त्याची इक्वेलन्सी किंवा TOEFLची त्याची इक्वेलन्सी, तर तुम्हाला 20 पॉईंट्स मिळतील. तर त्यामध्ये तुम्ही असे पॉईंट्स कंट्रीब्यूट करू शकता. प्लस जर तुम्हाला समजा आणखी पॉईंट्स हवे असतील तर तुम्ही नाटी नावाचे एक कम्युनिटी लँग्वेज एक्झामिनेशन आहे, जी मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशनची असते, किंवा हिंदीमध्ये किंवा तमिळमध्ये, तर वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. तर ती एक्झाम तुम्ही पास केली तर तुम्हाला जे आहे त्यामध्ये सुद्धा 5 पॉईंट क्लेम करता येतात. आता हे तुमचे जनरल पॉईंट सिस्टीम झाली. पण आता याची प्रोसेस काय असते? जेव्हा तुम्ही प्रोसेस स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला स्किल असेसमेंट करणं गरजेचं आहे. आपण काय करतो, तुमचा एक प्रोफाईल घेऊन आम्ही इव्हॅल्युएट करून तुम्हाला सांगतो की तुमचं स्किल कुठे पडतं. म्हणजे तुम्ही ट्रेड ऑक्युपेशनमध्ये जाताय, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, मेकॅनिकल इंजिनियर आहात, किंवा तुम्ही आणखी दुसऱ्या प्रोफेशनमध्ये पडतात, त्यानुसार आपल्याला स्किल असेसमेंटची बॉडी चूज करावी लागते. फॉर एक्झाम्पल तुम्ही वेल्डर, फिटर किंवा कुठल्या ट्रेड ऑक्युपेशनमध्ये काम करत असाल तर तुम्हाला TRA नावाच्या बॉडीकडून स्किल असेसमेंट करावं लागेल. जर तुम्ही समजा कम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्ही आहात तर तुम्हाला ACES नावाच्या बॉडीकडून स्किल असेसमेंट करून घ्यावं लागेल. तुम्ही कुठल्या प्रकारचे इंजिनियर असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंग ऑस्ट्रेलियाकडनं करून घ्यावं लागेल. जर तुम्ही मॅनेजरियल लेवलच्या याच्यामध्ये असेल प्रोफेशनमध्ये, तुम्हाला IML कडनं करून घ्यावं लागेल. जर समजा तुम्ही जनरल प्रोफेशन्स आहेत तुमचे कुठले तर तुम्हाला VET कडनं करून घ्यावं लागेल. अशा वेगवेगळ्या बॉडीज आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला स्किल असेसमेंट करून घ्यावं लागतं. स्किल असेसमेंट करण्यासाठी मेजरली जे आहेत, मी आता एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये प्रत्येक याचं स्किल असेसमेंट कसं होतं, काय डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की स्किल असेसमेंटला मोस्ट ऑफ द डॉक्युमेंट्स असे लागतात. आपल्याला एक जॉब ड्युटी लेटर किंवा रेफरन्स लेटर त्याला म्हणतात ते लागतं. म्हणजे तुमच्या जॉब ड्युटीज त्या कोडला मॅचिंग आहेत असं आपल्याला कंपनीकडनं जॉब लेटर घ्यावं लागतं. किंवा जर ते तुम्हाला मिळत नसेल बिकॉज ऑफ म्हणजे काही कारण असतं की कंपनी तुम्हाला म्हणते नाही आम्ही देऊ शकत नाही, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या कलिगकडनं एखादं स्टॅच्युटरी डिक्लेरेशन किंवा त्यांचे जे फॉर्मॅट्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं एक डिक्लेरेशन घेऊ शकता की बाबा माझा
मित्र किंवा तुमचा कलिग जो किंवा तुमचा मॅनेजर सुपरवायझर तो सांगेल की बाबा हा म्हणून व्यक्ती माझ्यासोबत काम करायचा आणि याला जो आहे या फील्डचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी या तारखेपासून या तारखेपर्यंत काम केलेलं आहे. हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेल की प्रत्येक स्किल असेसमेंट कसं असतं, कुठल्या कुठल्या ट्रेड्स जातात. तुम्हाला स्किल असेसमेंटसाठी मेजर डॉक्युमेंट जे लागतात ते आहे तुमचे जॉब ड्युटी रेफरन्स लेटर आणि 2 तुमचे इन्कमचे प्रूफ. 2 इन्कम प्रूफमध्ये कॅन विचारतात सर काय लागेल. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, PF रिपोर्ट, फॉर्म 16, फॉर्म 26 AS यापैकी तुम्ही जे देऊ शकत असाल मिनिमम 2 ते पूर्ण टेन्युअर, म्हणजे तुम्ही जेवढा एक्सपिरियन्स तुम्ही क्लेम करायचा आहे तुम्हाला तेवढ्या पूर्ण टेन्युअरचं त्या पूर्ण कालावधीचा तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला 2 कमीत कमी लागतात. तुम्ही त्याच्यावरती दिलं तर ते चांगलंच आहे, कारण त्याच्यामुळे तुमची फाईल आणखी स्ट्रॉंग होती. आणि त्याच्यानंतर तुमचं पासपोर्ट, तुमचं एज्युकेशनचे डॉक्युमेंट, कुठल्या स्किल असेसमेंटला तुमचे फोटो सुद्धा लागतात, तुमच्याकडे CV लागतो, काही ठिकाणी तुमच्या काम करण्याचे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे लागतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. हे स्किल असेसमेंटला वेगवेगळ्या बॉडीचं वेगवेगळ्या टेन्युअर आहेत, कालावधी आहे. कुठे तुमचं 1 महिन्यात होतं, कुठे तुमचं 3 महिन्यात होतं, कुठे 6-7 महिने लागतात. ते वेगळ्या कोडनुसार ते वेगळं लागतात. ते मी तुम्हाला डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार. तुमचं एकदा स्किल असेसमेंट झालं की स्किल असेसमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला PTEचा स्कोर लागणार आहे. तुम्ही PTE आधी पण देऊ शकता किंवा नंतर पण देऊ शकता, किंवा तुम्ही सायमल्टेनियस दोन्ही पण सुरू करा. तर मोस्ट ऑफ द आपले जे क्लायंट्स आहेत ते आपल्या सायमल्टेनियस दोन्ही सुरू करतात. एकदा तुमचा PTEचा स्कोर आणि तुमचं स्किल असेसमेंट आलं की मग आपण EOI लॉन्च करतो. EOI म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. आता आपण जे स्किल असेसमेंट करून घेतो त्या थर्ड पार्टी बॉडीज आहेत जे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने नेमलेले आहेत. आणि जे PTE किंवा IELTS जे एक्झामिनेशन ते आपण प्रायव्हेट एंटिटीज आहेत त्यात एक्झाम कंडक्ट करतात. जेव्हा आपण EOI लॉन्च करतो, म्हणजे त्या जे तुम्ही सब क्लास सांगितले 189,491 किंवा 190चे, तर आपण वेगवेगळ्या स्टेटला आपण तसे EOI लॉन्च करतो, म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. त्या स्टेटला सांगतो की बाबा नाव वी आर वेल वर्स, म्हणजे आमचं सगळं झालेलं आहे, स्किल असेसमेंट झालंय, आमचं IELTS झालेलं आहे, PTE झालंय आता, किंवा IELTS किंवा PTE झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर आता आम्ही तुमच्या स्टेटमध्ये यायला तयार आहे म्हणून तेव्हा आपण वेगवेगळ्या स्टेटला EOI लॉन्च करतो. आपण मोस्टली जनरल सगळ्या स्टेटला लागतो. काही क्लायंटचं प्रेफरन्स असते नाही मला या स्टेटमध्ये जायचं, तर आपण त्या स्टेटमध्ये. एकदा ते तुमचं झालं, स्टेट तुमचं झालं, एकदा EOI लॉन्च झाला, त्याच्यानंतर तुम्हाला एक प्री इन्व्हाइट येतं. प्री इन्व्हाइट म्हणजे तो स्टेटला तुम्ही ज्या EOI लॉन्च करता त्यामध्ये तुमचे पॉईंट्स कॅल्क्युलेट करतात. 65 पॉईंट झाले, 70 झाले, 80 झाले, 85 झाले, आणि त्यांच्याकडे तुमचा बॅकलॉग असतो. तर त्यांनी समजा आता राऊंड सुरू केले आणि ते पहिले टॉपवाल्यांना प्रेफर करतील, तर त्यांनी जर तुम्हाला राऊंड ऑफ एक इन्व्हिटेशन राऊंड काढला आणि त्यामध्ये तुमचं जर प्रोफाईल तर सिलेक्शन झालं, तर तुम्हाला एक प्री इन्व्हाइट येतं की बाबा ते स्टेट म्हणतं की आता तुम्ही EOI लॉन्च केला. EOI हा फक्त एक डेटा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन अपलोड केले जात नाही. तिथे फक्त आपण डेटा भरतो. तर त्यामुळे त्या डेटाला हे करणारे म्हणजे समर्थन देणारे की ते डेटा प्रूव्ह करणारे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या प्री इन्व्हाइटला त्या स्टेटला द्यावं लागतं. जर क्वीन्सलँडकडनं आला तर क्वीन्सलँडला, किंवा NSW आला तर NSW, त्यांना आपल्याला द्यावं लागतं. स्टेट काय करते ते सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली चेक करते. त्यांची फीज असते जी चेक करायची, म्हणजे ती $300 ते $315 मध्ये असते. ती फीस असते त्यांची, ती फीस त्यांना द्यावी लागते. त्यानंतर ते 7 दिवस, कधी 1 दिवस ते 7 दिवस किंवा 15 दिवस मॅक्सिमम ते घेतात आणि ते मला इव्हॅल्युएट करून फायनल इन्व्हाइट देतात. एकदा तुम्हाला फायनल इन्व्हाइट आलं की मग आपल्याला EMI अकाउंटच्या थ्रू डिपार्टमेंट ऑफ होम अफेअर्सला फायनल व्हिसा ऍप्लिकेशन टाकावी लागते. त्यामध्ये आपण हे सगळे तुमचे जे एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट्स, तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स, तुमचे वर्क रिलेटेडचे काही आणखी एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स असतील, तुमचे आयडेंटिटी प्रूफ, त्याच्यामध्ये तुम्ही आता आधी पासपोर्ट दिलेला तर पासपोर्ट सोबत तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा 3 प्रूफ ऑफ आयडेंटिटी. त्याच्यानंतर तुम्हाला एक पोलीस क्लिअरन्स दाखवावं लागतं. पोलीस क्लिअरन्स म्हणजे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये हे दाखवायसाठी आपल्याला एम्बसी म्हणजे आपल्या पोलीस पासपोर्ट सेवा केंद्रामधून एक पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला मेडिकल टेस्ट लागते की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोठा डिझीज नाहीये म्हणून. ते जे आहे आपल्या पुण्यामध्ये रुबी हॉलमध्ये होते किंवा त्यांनी दिलेल्या डेझिग्नेटेड हॉस्पिटल आहे प्रत्येक सिटीमध्ये, त्या सिटीमध्ये तुम्हाला जाऊन, मोस्टली पुणे मुंबईमध्येच आहेत, तर या याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते मेडिकल करून घ्यावं लागतं. त्याच्याबरोबर तुम्ही आपली जर स्पाऊसला म्हणजे कुठल्याही बायको किंवा नवऱ्याला ऍड करत असाल तर त्यांचे पण डॉक्युमेंट, त्यांचे ID प्रूफ 3 वेगवेगळे, त्यांचे काही बर्थ सर्टिफिकेट, फोटो, तुमचा फोटो, मुलांचा फोटो, त्याच्यानंतर वाईफचे काही तुमच्या डिपेंडन्सी असेल किंवा फायनान्शियल काही ट्रान्झॅक्शन तुमच्या दोघांचे होत असतील तर त्याच्या काही प्रूफ ते झालं. त्याच्यानंतर वाईफची PCC, मेडिकल, मुलाची बर्थ सर्टिफिकेट, त्याचा आधार कार्ड, हेच त्याचा फोटो, हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत आपल्याला एकत्र करून त्यांची व्हिसाची फीस पे करावी लागते. व्हिसाची फीस जी आहे ती मोस्टली $4910 ऑस्ट्रेलियन डॉलर ती आता आहे. मे बी 1 जुलै नंतर चेंज होऊ शकते, म्हणजे जवळपास 3,30,000च्या जवळपास होती. वाईफची त्याच्या जवळपास हाफ असती. आता डॉलरचा रेट वाढल्यामुळे तो 67-68 झाला, त्यामुळे ती प्राइस मोठी वाटते आहे, पण ती आधी कमी होती. म्हणजे डॉलर्स तेवढेच आहे, प्राइस तेवढीच आहे, पण डॉलर रेट वाढल्यामुळे रेट जरा इन्क्रीज झाले. त्याच्या निअरली हाफ जी आहे
2450 जे आहे ते जवळपास वाईफची लागते. म्हणजे आता जर हजबंडची 3,70,000 असेल तर 1,70,000 ते 1,65,000 ते 1,70,000 पर्यंत वाईफची लागणार आणि त्याच्या हाफ जी आहे ती किड्सची लागणार. 1230 जी आहे ती किड्सची फीज आहे. या सगळ्या फीज आपल्याला पे करायच्या आहेत. आणि आपल्याला मेडिकल करायचं आहे आणि पोलीस क्लिअरन्स. मेडिकलसाठी जवळपास 9,000 ते 10,000च्या मध्ये तुमचं मेडिकल होतं पर पर्सन. मुलांचं थोडं कमी लागतं चार्जेस. पोलीस क्लिअरन्सला 500 रुपये लागतात आणि ह्या सगळ्या फीज जे आहे आपण देतो. हे सगळं सबमिशन केल्याच्या नंतर गव्हर्नमेंट जे DHA जे आहे डिपार्टमेंट ऑफ होम अफेअर्स हे सगळं प्रॉपरली चेक करतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते फायनल विजा देतो. फायनल विजा जो आहे तो मोस्टली जो आहे तुमचा जो आहे ई विजाच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे पासपोर्ट पाठवायची गरज नसते आणि त्याच्यानंतर तो जो ई विजा त्याला टाइम फ्रेम तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यात पण येऊ शकतं, 12 महिने पण लागू शकतं, 16 महिने पण लागू शकतं. हा जो टाइम जो पिरियड आहे तो त्यांच्याकडे किती बॅकलॉग्स आहेत त्याच्यानुसार आहे. जसं जर बॅकलॉग क्लिअर करणार तुमचा नंबर येणार, तुमचा तो ग्रांट होणार. त्यानुसार जे आहे ती प्रोसेस चालते. तर ह्या कम्प्लीट प्रोसेसला तुम्ही किती फास्ट करतो म्हटलं तरी कमीत कमी 1 वर्ष आणि 2 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला वेळ लागू शकतो. त्यानंतर जर तुम्ही फीज बघितलं तर तुमच्या स्किल असेसमेंटची जी फीज आहे ती वेगवेगळ्या बॉडीनुसार वेगळं आहे. म्हणजे जे ट्रेड ऑक्युपेशनचे लोक आहेत त्यांना 2 ते 3 लाखापर्यंत त्यांची फीज जाते. बाकी जे आहे IT वाले जे आहेत त्यांना जवळपास 75,000 ते 1 लाखापर्यंत जातं. इंजिनिअरिंग ऑस्ट्रेलियावाल्यांना किंवा वेटासिसवाल्यांना ते 75 ते 1 लाखापर्यंत जातं. त्याच्यानंतर तुम्ही जर IELTS एक्झाम देत असाल तर 18,500 ते 20,000 दरम्यान वेगवेगळे वाउचर्स किंवा PTEची एक्झाम यांचे वाउचर्सनुसार तुमची तेवढी कॉस्ट जाईल. त्यानंतर जेव्हा तुम्ही UI लॉन्च करता, UI लॉन्च करायला काही फीज नसती, पण जेव्हा प्री इन्व्हाइट येतात तेव्हा तुम्हाला $300 ते $315 पर्यंत फीज असते. त्यानंतर तुमची विजाची फायनल विजाची फीज तुमचे फॅमिली मेंबर्स किती आहे त्याच्यानुसार. तर ती एक जी फीज आहे एका सिंगल कॅन्डिडेटला 5 लाख 5.5 लाखापासून तर एक फॅमिलीला विथ ट्रेड ऑक्युपेशन 8-8.5 लाखापर्यंत जाऊ शकते. ही कम्प्लीट जी आहे अशी प्रोसेस आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जो आहे एवढा वेळ लागतो 1 ते 2 वर्ष. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं झालं तर मोस्टली आपले कॅन्डिडेट कधी इथनं जॉबला अप्लाय करतात. काही कॅन्डिडेट घाईत असतात, ते लगेच फ्लाय करतात आणि तिकडे जाऊन जॉब सर्च करतात. पण एवढं आहे की तुम्हाला जे आहे मोस्टली इनफ टाइम मिळतो. म्हणजे एवढा टाइम मिळतो की तुम्ही आपल्या जॉबमध्ये आपलं काय नोटीस पिरियड वगैरे सर्व करून तिकडे फ्लाय करू शकता. प्लस जर तुम्हाला तुमच्या मिसेसला वगैरे ऍड करायचं असेल आणि समजा ती जर शिकलेली नसेल तर तिला फंक्शनल इंग्लिश दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे तिला इंग्लिशमध्ये एकतर PTEची जी फंक्शनल इंग्लिशची फीस द्यावी लागेल, इंग्लिशची टेस्ट द्यावी लागेल. जर त्या शिकलेल्या असतील आणि त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये जर एज्युकेशन केलं असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे त्यांचं इंग्लिशमध्ये झालं असेल तर आपण एक मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडनं मागवू शकतो. त्याच्यावर त्यांना जे आहे इंग्लिश लँग्वेजची टेस्ट द्यायची गरज पडणार नाही. म्हणजे जो स्पाऊस अकंपनिंग आहे त्याला फंक्शनल इंग्लिश दाखवावी लागते. त्यामुळे त्याला एक तर ते फंक्शनल इंग्लिश जी आहे ती ते यातनं दाखवू शकतात की बाबा तुम्हाला जे आहे तुमचा इंग्लिश मध्ये एज्युकेशन झालेलं आहे किंवा PTEमध्ये जो आहे फंक्शनल इंग्लिशचा बँड स्कोर काढून करू शकतात. पण या फंक्शनल इंग्लिश किंवा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये ते 5 पॉईंट आपण म्हटलेले ते मिळत नाही. ते पॉईंट मिळण्यासाठी त्यांना जर कॉम्पिटंट इंग्लिशच दाखवावी लागते. जर तुमची स्पाऊस जर याच्यामध्ये कुठे बसत नाही, त्यांना इंग्लिश मुळातच येत नाही, तर मग आपल्याला वॅक 2ची दुसरी फीस द्यावी लागते. ती फीस तुम्ही सबमिशन करून मग मिसेसला घेऊन जाऊ शकता किंवा स्पाऊसला घेऊन जाऊ शकता. तर ती जी आहे इंग्लिश लँग्वेजची रिक्वायरमेंट जी आहे ती मस्ट आहे कंपनी स्पाऊसला आपल्या या जनरल स्किल मायग्रेशनमध्ये 189, 190 आणि 490 ॲप्लिकेशन्स. आता पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण सगळ्या ज्या स्किल असेसमेंटच्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत त्यांची काय प्रोसेस, काय डॉक्युमेंटेशन हे डिटेलमध्ये सांगूया. थँक्यू. काही क्वेरीज असेल तुम्हाला तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण सांगूया. आणि तुमचा कोड कुठला आहे, काय कुठला आहे, तर तुम्ही ज्या ऑफिसमध्ये याल त्या ऑफिसमध्ये आपले जे एक्झिक्युटिव्ह किंवा मी असेल तर आपण तुम्हाला प्रॉपर तो कोड कुठला आहे, त्याचा काय कॉम्पिटिशन चालू आहे, बॅकलॉग आहे, तुम्हाला किती पॉईंट्स घेतले पाहिजे जेणेकरून तुमची केस स्ट्रॉंग होईल ते आपण त्याच्यामध्ये सांगूच तुम्हाला. ठीक आहे. आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल आणि काही असेल क्वेरीज तर आपण भेटूया. थँक्यू.